Pre-primary school to address the audience. Director of Chaudhary Coaching Classes, founder of Bhagirathi Chaudhary Educational Welfare Society. Sir, please address the audience. खूप वेळ झालेला आहे, जास्त वेळ घेणार नाही आहे. Respected chief guest, honorable founder of our trust, principal ma'am, esteemed teachers, dear parents and my lovely students. See, today is not a just function, it is a celebration of talent, hard work, discipline and bright future of our children's. At this moment, I would like to highlight one important point. बघा, कोणतीही रेस जिंकणं तेवढं महत्त्वाचं नसतं, त्या रेसमध्ये पार्टिसिपेट करून त्याच्यातनं काही ना काही लर्न करणं, शिकणं महत्त्वाचं असतं. एवढ्या छोट्या एजमध्ये आपले मुलं स्टेजवर नुसते उभा जरी राहिले तर दॅट इज मोर दॅन इनफ फॉर दिअर एज. त्याच्यामुळं काही मुलांनी परफॉर्मन्स केला, काही मुलांनी परफॉर्मन्स केला नाही, तू स्टेजवर उभा राहिला, तू नाचलाच नाही, असं घरी गेल्यानंतर त्यांना प्रेशराईज करून त्यांना टॉर्चर करू नका. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ॲज एक 2-3 मिनटं मी घेईल, खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स मला डिस्कस करायचे होते, पण आता ॲट द लास्ट मॅडमने मला बोलायचा चान्स दिला की आपण आपल्या मुलांना बघा कम्पेअर करतो ह्याच्या त्याच्याबरोबर. बरोबर आहे, एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे, सुईची जागा तलवार घेऊ शकत नाही, तलवारीची जागा सुई घेऊ शकत नाही. प्रत्येकाचं काम इंडिपेंडंट आहे. बरोबर आहे, दोघी एकमेकावरती डिपेंड नाही. म्हणजे तलवार आली की सुईचं व्हॅल्यू कमी होत नाही आणि सुई आली की तलवारीचं व्हॅल्यू कमी होत नाही. अनावधानाने आपण आपल्या मुलांना अनावधानाने अपशब्द बोलून जातो, निगेटिव्ह गोष्टी बोलून जातो. बरोबर आहे. ह्याच्या रिलेटेड एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बघा, आपले शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आपण काय बोलतो त्याच्यावर आपले मुलं पटकन विश्वास ठेवतात. मुलाच्या या एजमध्ये 3 लोक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. सगळ्यात अगोदर त्यांचे आई वडील आणि त्याच्यानंतर त्यांचे टीचर. जर त्या मुलाच्या लाईफमध्ये जर तुम्हाला त्याचा कायापालट करायचा असेल, त्याला जर सक्सेसकडे तुम्हाला घेऊन जायचं असेल, तर आपले शब्द आपण त्याच्या बाबतीत काय यूज करतो आहे हे खूप महत्त्वाचे असतात. हे खूप इम्पॅक्ट करतात त्याच्या लाईफवरती. ह्याच्या रिलेटेड एक उदाहरण मी छोटंसं तुम्हाला सांगू इच्छितो. बघा, आदिवासी भागामध्ये जर एखादं झाड त्या काही लोकांना तोडायचं असेल तर ते लोक ते झाड कट नाही करत. हे तुम्ही मे बी स्टोरी वाचली असेल. तर काय करतात, एक आदिवासीचा घोळका त्या झाडाला गोल राऊंड मारतो आणि त्या झाडाला एवढे अपशब्द बोलतात, एवढे शिव्याशाप देतात त्या झाडाला, आणि 2-3 दिवसानंतर जर जाऊन बघितलं तर ॲटोमॅटिक ते झाड काय झालेलं असतं, मरगळून गेलेलं असतं, जळून गेलेलं असतं, करपून गेलेलं असतं. एवढी ताकद आहे आपल्या शब्दामध्ये. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या पाल्याविषयी जो विचार करतोय तो कधीही काय करायचं आहे, पॉझिटिव्ह करायचं आहे. बऱ्याच वेळेस बरेच पॅरेंट्स बघ त्याचा मुलगा काय करतोय, बघ त्याची मुलगी काय करते, आणि आपण काय करतो, आपल्या ह्याला काय करतो, टॉर्चर करतो. बरोबर आहे. सो डोंट प्रेशराईज. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, आपण आपल्या मुलाबरोबर, मी पण आलो त्यात, मी पण पॅरेंट्स आहे, की आपल्या करिअरच्या पाठीमागे आपण एवढं लागलो आहे, आपण सोशल मीडियाच्या पाठीमागे एवढं लागलो आहे की आपण आपल्या मुलाबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करत नाही. त्यांचं बालपण हळूहळू निघून जात आहे. आपला मुलगा 10वीला गेल्यानंतर आता सध्याला तो ज्या एजमध्ये, त्या एजमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कडकडून त्याला मिठी मारू शकता, ती कडकडून मिठी तुम्ही तो 10वीला गेल्यानंतर मारू शकत नाही. मुलगा एका पर्टिक्युलर, आता माझा मोठा मुलगा आता 5th स्टँडर्डला जातो आहे आणि छोटा सध्याला सिनियर KGला आपल्या स्कूलमध्ये. तर आता जो मोठा मुलगा आहे त्याने ॲटोमॅटिक माझ्याबरोबर एक डिस्टन्स मेंटेन करायला स्टार्ट केलं. बरोबर आहे. छोटा अजून माझ्याशी कनेक्टेड आहे, पण दोघांमध्ये पण काय डिफरन्स आहे. सो डोंट लूज दीज मुमेंट, एन्जॉय दीज मुमेंट्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला आत्ताच त्याला न्यूटन एडिसन नाही बनवायचं आहे. प्रत्येक गोष्टीचा टाईम असतो, टाईम आल्यानंतर तो होणारच आहे. बरोबर आहे. सो त्याला वेळ द्या. सो त्याच्याविषयी काय करा, पॉझिटिव्ह विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्याच्या जनरेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, माझाही मुलगा त्याच्यामध्ये आला. आजच्या मुलांना नकार पचवता येत नाही. त्यांना नाही म्हणलं की त्यांचा राग लगेच नाकावरती येऊन जातो, हातपाय खोडायला लागतात, लोळायला लागतात. बरोबर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण मुलाला जिंकायचं कसं, पुढं कसं जायचं, सक्सेस कसा अचीव करायचा, ह्या बऱ्याच गोष्टी शिकवतो. बट वी फॉरगेट टू टीच देम हाऊ टू हँडल अ फेल्युअर.
फेल्युअर कसं हँडल करायला पाहिजे हे आपल्या मुलांना शिकवायला आपण विसरतो. ती आता सध्याला खूप मोठी काळाची गरज आहे. खूप मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये आपण सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांना फेल्युअरला कसं हँडल करायचं हे शिकवलं पाहिजे. ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा. एक असे मोठी मीटिंग चाललेली असते, डायसवरती खूप मोठमोठे दिग्गज लोक बसलेले असतात, कंपनीचे ओनर लोक असतात. आणि बऱ्याच मोठमोठ्या कंपनीमध्ये जे मोठ्या हुद्द्यावर लोक काम करतात त्यांना CRमध्ये पेमेंट असतं, करोडोमध्ये पेमेंट असतं, बरोबर आहे. तर मग एक माणूस दुसऱ्या एका कंपनी ओनरला विचारतो की सर बाबा, तुमच्या कंपनीमध्ये जे करोडोमध्ये पॅकेजेस घेतात लोक, त्यांना इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही क्वेश्चन विचारता का एक्झॅक्टली, बरोबर आहे. तर त्याच्यावरती तो कंपनीचा ओनर ॲज लाईक रतन टाटा हसून उत्तर देतात की बाबा हा खूप मोठा क्वेश्चन आहे, की बाबा याचं ॲन्सर फक्त एकच आहे की आम्ही त्या माणसाला जो इंटरव्ह्यू देतो त्याला फक्त एकच प्रश्न विचारतो की बाबा हाऊ यू हँडल बिग फेल्युअर इन युअर लाईफ. सक्सेस झाल्यावर तर आपण पटपट पुढं जाणार आहेत, पण ज्यावेळेस आपल्या लाईफमध्ये मोठा फेल्युअर येतो त्यावेळेस तुम्ही त्याला कसं हँडल करणार आहे आणि कोणत्या ॲटिट्यूडने तो त्याचं उत्तर देतो आहे त्याच्यावर त्याचं सिलेक्शन किंवा रिजेक्शन डिपेंड असतं. सो मी परत एकदा सर्वांना रिक्वेस्ट करतो आहे की बाबा आपण आपल्या पाल्यांना नकार पचवायला शिका, बरोबर आहे. आपण मागितलं की त्याला देतो आणि कधी मुलं आपल्या हाताबाहेर निघून जातात हे आपल्यालाही समजत नाही. ठीक आहे. ॲट द लास्ट, मी आता जास्त बोलत नाही, खूप काही बोलायचं होतं पण वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे थोडं आवर्त घेतो. ॲट द लास्ट, I am proud to be as our principal Mrs. Pallavi Chaudhary ma'am and all teachers, staff member for their continuous effort, dedication for improvement of quality of our school. I would like to thanks to our chief guest Dr. Rahul Deshmukh who has given his precious present for blessing our children's. सुरेंद्र कुलकर्णी सर गेलेले आहेत आता, मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी सगळ्या पालकांना परत एकदा धन्यवाद देतो की तुम्ही चौधरीज प्री प्रायमरी स्कूलवरती जो विश्वास ठेवून तुमच्या मेन प्रॉपर्टी जी आपले मुलं आहेत त्यांना आमच्या हवाली केलेला आहे. तुम्हाला आमच्याकडनं कधीही डिसअपॉइंट होणार नाही. तुम्हाला कोणतीही एखादी छोटीतली छोटी गोष्ट जरी वाटली, यू कॅन कॉन्टॅक्ट मी, यू कॅन कॉन्टॅक्ट टू पल्लवी मॅम. एवढं बोलून मी इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच.